नमस्कार मित्रो, माझ्या कायदे भान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की MPDA या कायद्याअंतर्गत अटक आणि सब्जेक्टिव्ह सॅटिस्फॅक्शन हे महत्त्वाचं। सब्जेक्टिव्ह सॅटिस्फॅक्शन हे काय आहे, कुठे वापरतो आणि सब्जेक्टिव्ह सॅटिस्फॅक्शनच्या आधारे आरोपीला कसं सोडवता येतं या संदर्भाने आपण बघूया। तर MPDA एक असा कायदा आहे की ज्या कायद्याअंतर्गत आरोपीला जेव्हा अटक केलं जातं तेव्हा कुठल्याही कोर्टामध्ये बेलसाठी अर्ज टाकता येत नाही किंवा कुठल्याही कोर्टाला बेल ग्रांट करण्याचा अधिकार नाही। मग काय आपल्याकडे ऑप्शन उरतात? पहिलं ऑप्शन उरतं की मंत्रालयामध्ये ॲडवायझरी बोर्ड जे बसतं, महिन्यातून एकदाच बसतं, त्या ॲडवायझरी बोर्डाकडे आपल्याला रिप्रेझेंटेशन करावं लागतं। आणि जर ॲडवायझरी बोर्डाने जर शासनाला सूचना दिली की अमुक अमुक MPDAचा जो आरोपी आहे त्याला तुम्ही सोडा, असं जर सूचना केली तर त्या आधारे शासन त्याला सोडतं। आणि जर ॲडवायझरी बोर्डाने दिलेली सूचना जर डिटेन्शन कन्फर्म करणारी असेल, म्हणजे आरोपीचं जी काही स्थानबद्धता आहे ती कन्फर्म करणारी असेल, त्या केसमध्ये मात्र ॲडवायझरी बोर्डाचा जे काही आदेश आहे ते आणि डिटेन्शन ऑर्डर हे दोघांनाही आपल्याला फक्त आणि फक्त हायकोर्टात रीट टाकूनच आपल्याला चॅलेंज करता येऊ शकतं। इतर कुठल्याही कोर्टात MPDAचा जो आरोपी आहे त्याला सोडवता येत नाही किंवा त्याच्या संदर्भाने केस चालत नाही, त्याला बेल मिळत नाही। ही झाली MPDAची तरतूद। मग प्रश्न पडतो की जेव्हा आपण ॲडवायझरी बोर्डाकडे आपण रिप्रेझेंटेशन देतो की अमुक अमुक आरोपीला अरेस्ट करण्यात आलं आहे, त्याला सोडण्यात यावं, असं जेव्हा रिप्रेझेंटेशन देतो तेव्हा त्याच्यामध्ये ग्राउंड्स घ्यावे लागतात की अमुक अमुक ग्राउंड्सवर आम्हाला रिलीज करण्यात यावं। मग हे जे ग्राउंड्स आपण घेतो त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे जी घ्यायची असते ती म्हणजे सब्जेक्टिव्ह सॅटिस्फॅक्शन। सब्जेक्टिव्ह सॅटिस्फॅक्शन होत नाही किंवा आम्हाला ज्या गुन्ह्यामध्ये अरेस्ट करण्यात आलं त्या गुन्ह्यामध्ये सब्जेक्टिव्ह सॅटिस्फॅक्शन झालेलं नाही, हे ॲडवायझरी बोर्डाला आपल्याला पटवून द्यावं लागतं। हे जर पटलं तर आरोपी सुटतो। मग सब्जेक्टिव्ह सॅटिस्फॅक्शन काय प्रकार आहे? तर सब्जेक्टिव्ह सॅटिस्फॅक्शनमध्ये दोन गोष्टी आपल्याला प्रूव्ह कराव्या लागतात की डिटेन करणाऱ्या अथॉरिटीने डिटेन्शनची ऑर्डर देताना सब्जेक्टिव्ह सॅटिस्फॅक्शन केलेलं नाही असं म्हणायचं। आणि मग दोन गोष्टी सांगायच्या। पहिली गोष्ट की जे इन कॅमेरा स्टेटमेंट झाले, म्हणजेच जे गुप्तपणे ज्यांनी बयान दिलं ते किमान 2 बयान असतात, त्याच्या बयानचं स्टेटमेंट त्या ऑर्डरसोबत लावलेलं असतं। तर हे जे दोघांनी गुप्त बयान दिलं आहे, इन कॅमेरा स्टेटमेंट दिलं, या स्टेटमेंटला डिस्प्यूट करायचं आणि या स्टेटमेंटला बरेचदा हे स्टेटमेंट खालचे अधिकारी घेतात आणि कायदा हे म्हणतो की हे जे काही इन कॅमेरा किंवा गुप्त स्टेटमेंट देण्यात आलं त्याला डिटेन्शन ऑर्डर काढणारा अधिकारी, आता हा कोण असतो? एकतर SP असतो, कलेक्टर असतो किंवा कमिशनर असतो, या तीनपैकी कोणीतरी एक असतो। तर यांनी स्वतः हे जे 2 गुप्त बयान देणारे लोक आहेत त्यांचे जे काही गुप्त बयान आहे ते पर्सनली या यांनी तपासायचं असतं किंवा व्हेरीफाय करायचं असतं। तर हे जर तो व्हेरीफाय करत नसेल तर सब्जेक्टिव्ह सॅटिस्फॅक्शन झालेलं नाही असं आपण कोर्टाच्या पुढे किंवा ॲडवायझरी बोर्डाच्या पुढे डिफेन्स घ्यायचा किंवा हा ग्राउंड घ्यायचा। हे झालं सब्जेक्टिव्ह सॅटिस्फॅक्शनमधला पहिला मुद्दा। कुठला? की इन कॅमेरा जे काही स्टेटमेंट दिलं, जे गुप्त बयान दिलं ते डिटेन्शन ऑर्डर पास करणाऱ्या अथॉरिटीने पर्सनली व्हेरीफाय केलं नाही, हे पहिलं। आणि दुसरं जे आहे की लाईव्ह लिंकेज। आता लाईव्ह लिंकेज काय आहे की MPDAच्या अंतर्गत ऑर्डर पास करताना मागचे जे काही केसेस आहेत ते कोणते केसेस आहेत हे अथॉरिटीला त्या ऑर्डरमध्ये लिहावं लागतं आणि ते लिहितात की मागचे 1, 2, 3, 4 हे FIR आहेत, या बेसिसवर आम्ही याला MPDAमध्ये अरेस्ट करतो आहे, हे त्यांना द्यावं लागतं आणि त्याची कॉपी आपल्याला सुद्धा मिळते। कॉपी आल्यानंतर ते बघायचं की हे कोणते केसेस आहेत ज्यांनी मागील केसेस म्हणून मेन्शन केलं ते पाहायचं, त्याची FIR काढून वाचायची आणि व्यवस्थितपणे आपण ड्राफ्टिंग करायचं। काय करायचं? या 2 FIR किंवा 3 FIR ज्या काही आहेत त्याच्यामधला सगळा सार काढायचा आणि सेकंड ग्राउंड तयार करायचा, तो म्हणजे दिलेले FIR आणि MPDAचा जो आरोप याच्यामध्ये लाईव्ह लिंकेज नाही हे आपण मांडायचं। आणि हे लाईव्ह लिंकेज नाही हे जर आपण सिद्ध करू शकलो तर त्याला म्हणतात की सब्जेक्टिव्ह सॅटिस्फॅक्शनचा दुसरा जो मुद्दा आहे तो
पूर्ण केला नाही किंवा सब्जेक्टिव्ह सॅटिस्फॅक्शन झालेलं नाही, तर ह्या 2 गोष्टी जर आपण सिद्ध केले तर कोर्ट किंवा ॲडवायझरी बोर्ड MPDAच्या अंतर्गत ज्या आरोपीला अरेस्ट करण्यात आलं त्याला जेलमधून रिलीज करतं. काय म्हणून रिलीज करतं? MPDAच्या अंतर्गत आरोपीला अरेस्ट करण्याआधी किंवा डिटेन करण्यासाठी सब्जेक्टिव्ह सॅटिस्फॅक्शन झालेलं नाही, आणि सब्जेक्टिव्ह सॅटिस्फॅक्शन होत नसेल आणि आत्ता जे मी तुम्हाला 2 मुद्दे सांगितले, एक इन कॅमेरा स्टेटमेंटला व्हेरीफाय नाही केलं आणि दुसरं लाईव्ह लिंकेज सिद्ध होत नाही, या 2 गोष्टी जर व्यवस्थित पाळल्या नाही तर सब्जेक्टिव्ह सॅटिस्फॅक्शन पूर्ण होत नाही. अशा ग्राउंडवर MPDAच्या आरोपीला जेलमधून रिलीज करण्याचे आदेश होतात. मित्रांनो, हे होतं सब्जेक्टिव्ह सॅटिस्फॅक्शन, आणि हे ग्राउंड कुठे घ्यायचं? जेव्हा तुम्हाला MPDAच्या अंतर्गत अरेस्ट करतात तेव्हा आधी ॲडवायझरी बोर्डाकडे हे ग्राउंड घ्यायचे, आणि जर तिथे रिजेक्ट झालं तर मात्र तुम्ही हेच ग्राउंड सेम हायकोर्टात घेऊ शकता. तुमच्यासाठी असंच मी कायद्याची व्हिडिओ आणत राहीन, त्यासाठी कायदेभान पाहत राहा. आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते मला संपर्क करू शकतात. माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही. व्हॉट्सॲपवर नाव, गाव, जिल्हा, केसची माहिती लिहून मेसेज टाका. तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही संपर्क करू. बाय.